हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे, त्यासाठी आपण जनरल नॉलेजचा आज सेकंड मिक्स जे इम्पोर्टंट एमसीक्यूज आहेत ते कव्हर करणार आहे. ठीक आहे. त्याच्या आधी एक नोटीस आहे, नोटिफिकेशन आलेलं आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या याच्याती. बघा काय आहे, जी आयोजन दिनांक होती 25, 26 आणि 27 फेब 2026 ला जी एक्झाम होणार होती, ती एक्झाम डेट आता चेंज होऊन जी झालेली आहे ती आहे 28 फेब्रुवारी, 2 मार्च आणि 5 मार्च 2026 ला या दिवशी जी आहे ती एक्झाम आता होणार आहे. आधीची जी डेट होती 25, 26, 27 ती डेट चेंज होऊन आता ती 28 फेब्रुवारी, 2 मार्च आणि 5 मार्च 2026 ला ती एक्झाम होणार आहे. याच्याबद्दल जे नोटिफिकेशन आहे ते वेबसाईटला दिलेलं आहे. ठीक आहे. आणि जे आय कार्ड्स आहे ते लवकरात लवकर जनरेट होईल. तुम्हाला त्याचा रिगार्डिंग मेल सुद्धा येऊन जाईल. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आता डेट चेंज झाली आहे, मीन्स 3 दिवस आपल्याजवळ आणखी एक्सटेंड झालेले आहेत. तर 3 दिवसामध्ये आणखी जितकी प्रॅक्टिस होईल तितकी प्रॅक्टिस तुम्ही करा, जेणेकरून आपल्याला जो चान्स मिळालेला आहे एक्झामचा तो मिस नाही करायचा. ठीक आहे. तसंच आजचा जो आपला टॉपिक आहे तो बघा, मिक्स इम्पॉर्टंट एमसीक्यूज आहे 2. आणि आता ही जी सिरीज आपल्याजवळ एक्झाम डेट जेव्हा फायनल झालेली आहे, तर डेली तुम्हाला ही जी आहे एमसीक्यूजची सिरीज आता टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती कंटिन्यू राहणार आहे. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ठीक आहे. मीन्स जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन जे एमसीक्यूज इम्पॉर्टंट आहे एक्झाम करिता ते रोज तुम्हाला देऊ शकणार. ठीक आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. तसंच मी आधीपासून सांगत आहे की जीके जीएस ची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये सगळे वन लाइनर्स दिलेले आहे आणि इम्पॉर्टंट आहे एक्झाम करिता. ठीक आहे. त्याच्यामुळे ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. इथे आपण आज मिक्स 2 म्हणजे जो सेकंड व्हिडिओ आहे आपला इम्पॉर्टंट एमसीक्यूजचा. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र लॉंग टर्म वॉटर सिक्युरिटी चॅलेंज इज प्रायमरी लिंक टू. महाराष्ट्राच्या दीर्घकालीन जल सुरक्षेचे मुख्य आव्हान कशाशी संबंधित आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ग्लेशियर मेल्ट, सेकंड रेनफॉल व्हेरिएबिलिटी अँड प्लस प्लॅटो जिओलॉजी, थर्ड ओशियन करंट शिफ्ट अँड फोर्थ डेझर्टिफिकेशन फ्रॉम थार. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड रेनफॉल व्हेरिएबिलिटी प्लस प्लॅटू जिओलॉजी, पर्जन्य अनिश्चितता प्लस पठारी भूगर्भरचना. ठीक आहे. बिकॉज इट्स डिपेंड ऑन मान्सून प्लस बेसॉल्ट हायड्रोलॉजी मेक स्टोरेज अँड रिचार्ज डिफिकल्ट. Next, second, the escarpment structure of the Sahyadri in Maharashtra is primary result of. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगाची कड, ठीक आहे, रचना प्रामुख्याने कशामुळे तयार झाली? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट फोल्ड माउंटेन फॉर्मेशन, सेकंड रिफ्ट व्हॅली सबसिस्टन्स, थर्ड डिफरन्शियल एरोशन ऑफ डेक्कन बेसॉल्ट फ्लो अँड फोर्थ ग्लेशियर कार्विंग. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड डिफरन्शियल एरोशन ऑफ डेक्कन बेसॉल्ट फ्लो, दख्खन ट्रॅप बेसॉल्ट थरांचे असमान अपरदन. बिकॉज द वेस्टर्न घाट इन महाराष्ट्र आर नॉट फोल्ड माउंटेन, they represent the erosional escarpment of layered basalt. Okay. Next, third, if monsoon failure coincidence, ठीक है, with high evaporational transpiration in मराठवाडा, the most stressed sector would be. मराठवाड्यात मान्सून अपयश व बाष्पोर्जन जास्त असल्यास सर्वाधिक ताण कोणत्या क्षेत्रावर येईल? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट मराईन फिशरीज, सेकंड रेनफेड ॲग्रिकल्चर, थर्ड कोस्टल टुरिझम अँड फोर्थ आय टी सर्व्हिसेस. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड रेनफेड ॲग्रिकल्चर, पावसावर अवलंबून शेती. बिकॉज मराठवाडा रिलाइज हेविली ऑन रेनफेड फार्मिंग, transpiration, ozone, soil moisture deficit. Next, fourth, the fiscal importance of Mumbai to Maharashtra arise mainly from. महाराष्ट्रासाठी मुंबईचे आर्थिक महत्व मुख्यतः कशामुळे आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ॲग्रिकल्चर टॅक्सेशन, सेकंड हाय स्टॅम्प ड्युटी अँड जीएसटी कलेक्शन कॉन्सन्ट्रेशन, थर्ड मायनिंग रॉयल्टीज अँड फोर्थ फॉरेस्ट एक्सपोर्ट. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड हाय स्टॅम्प ड्युटी अँड जीएसटी कलेक्शन कॉन्सन्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी व जीएसटी संकलनाचे केंद्रीकरण. बिकॉज
Mumbai commercial real estate and corporate presence generates significant GST and stamp duty revenue. Next, fifth, the monsoon asymmetry between Konkan and rain shadow Maharashtra is best explained by कोकण व पर्जन्य छायेत असलेल्या महाराष्ट्रातील मान्सून असमानतेचे मुख्य कारण काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट कोरिओलिस फोर्स, सेकंड वेस्टर्न डिस्टर्बन्सेस, थर्ड ओरोग्राफिक बॅरियर इफेक्ट अँड फोर्थ ओशियन करंट. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड ओरोग्राफिक बॅरियर इफेक्ट, ओरोग्राफिक अडथळा प्रभाव, बिकॉज moist wind drop rain on windward Konkan, leeward plateau get much less rainfall. Next, 6. Under Maharashtra Cooperative Federal Structure, irrigation dispute in Krishna Basin are primary. महाराष्ट्राच्या सहकारी संघराज्य व्यवस्थेत कृष्णा खोऱ्यातील सिंचन वाद प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे आहेत? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इंट्रा डिस्ट्रिक्ट, थर्ड इंटरस्टेट कॉन्स्टिट्यूशनल मॅटर, थर्ड इंटरनॅशनल थ्रेटी डिस्प्यूट अँड फोर्थ पंचायत लेवल इश्यू. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड इंटरस्टेट कॉन्स्टिट्यूशनल मॅटर, आंतरराज्य घटनात्मक विषय, बिकॉज कृष्णा वॉटर अलोकेशन इन्व्हॉल्व महाराष्ट्र, कर्नाटका, तेलंगणा एक्सेट्रा अंडर ट्रिब्युनल मेकॅनिझम. ठीक आहे. नेक्स्ट, सेवंथ, द श्रिंकेज क्रॅक इन ब्लॅक सॉइल ड्युरिंग समर मोस्ट डायरेक्टली इम्पॅक्ट. ठीक आहे. उन्हाळ्यात काळ्या मातीतील भेगांचा सर्वाधिक थेट परिणाम कशावर होतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट आपल्याकडे रिव्हर नेव्हिगेशन, सेकंड कोस्टल सॅलिनिटी, थर्ड एअर ह्युमिडिटी, फोर्थ फाउंडेशन स्टॅबिलिटी ऑफ रुरल हाऊसिंग अँड तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ फाउंडेशन स्टॅबिलिटी ऑफ रुरल हाऊसिंग, ग्रामीण घरांच्या पायांची स्थिरता, बिकॉज एक्सपेन्सिव्ह क्ले, ओके, soil damage, shallow foundation during dry season. Okay. Next, 8. The port-led growth model in Konkan would most directly alter. कोकणातील बंदर आधारित विकास मॉडेलमुळे सर्वाधिक थेट कोणता बदल होईल? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रेनफॉल डिस्ट्रीब्युशन, कोस्टल लँड यूज पॅटर्न, थर्ड हिमालयन स्नोमेल्ट अँड फोर्थ डेझर्टिफिकेशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कोस्टल लँड यूज पॅटर्न, किनारी भूवापर नमुने, बिकॉज पोर्ट ड्राईव्ह इंडस्ट्रियल झोन, वेअर हाऊसिंग अँड अर्बन स्प्रॉल अलॉंग द कोस्ट. नेक्स्ट, 9. If groundwater extraction exit recharge in basalt terrain, the most likely outcome is बेसॉल्ट भूभागात भूजल उपसा पुनर्भरणापेक्षा जास्त झाल्यास संभाव्य परिणाम काय होईल? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रॅपिड एक्विफायर रिप्लेनिशमेंट, सेकंड फॉर्मेशन ऑफ कन्फाइन्ड एक्विफायर्स, थर्ड डिक्लाइनिंग वेल यील्ड अँड फोर्थ इन्क्रीज सॉइल फर्टिलिटी. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड डिक्लाइनिंग वेल यील्ड, विहिरींच्या पायांच्या उत्पादनात वाढ, बिकॉज basalt aquifers are fractured and limited. Over extraction quickly lower water table. Next, 10th, the economic resilience of Maharashtra during national slowdown is primarily due to. राष्ट्रीय मंदीच्या काळात महाराष्ट्राची आर्थिक टिकाऊपणा मुख्यतः कशामुळे आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट मोनोक्रॉप ॲग्रिकल्चर, सेकंड डायव्हर्सिफाईड इंडस्ट्रियल अँड सर्व्हिस बेस, थर्ड मायनिंग एक्सपोर्ट डॉमिनन्स अँड फोर्थ फोरकास्ट प्रोड्यूस डिपेंडन्सी. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड डायव्हर्सिफाईड इंडस्ट्रियल अँड सर्व्हिस बेस, विविध औद्योगिक व सेवा क्षेत्रांचा पाया, बिकॉज अ स्ट्रॉंग मिक्स ऑफ फायनान्स, मॅन्युफॅक्चरिंग, IT अँड ट्रेड बफर स्टॉक. Next, 11. The rain shadow zone east of Sahyadri receive less rainfall mainly because सह्याद्रीच्या पूर्वेकडील पर्जन्य छाया प्रदेशात पाऊस कमी पडण्याचे मुख्य कारण काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट वाइंड रिव्हर्स डायरेक्शन, सेकंड टेम्परेचर इन्व्हर्शन, थर्ड जेट स्ट्रीम डायव्हर्जन अँड फोर्थ मॉइश्चर गेट डिप्लेट आफ्टर अपलिफ्ट. करेक्ट आन्सर येईल इथे फोर्थ मॉइश्चर गेट डिप्लेटेड आफ्टर अपलिफ्ट, उचल झाल्यानंतर आर्द्रता कमी होते, बिकॉज आफ्टर क्रॉसिंग द घाट डिसेंडिंग ड्राय एअर रिड्यूस पर्सिपेशन्स.
नेक्स्ट 12th तसंच बघा मेकॅनिकलसाठी शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज पीडीएफ अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 49 चॅप्टर 370 टॉपिक अँड 4500 प्लस एमसीक्यूज कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, 10 दिवस आपल्या जवळ आहे आणि 10 दिवसामध्ये जितकं जास्त होईल तितकं जास्त आपण प्रिपेअर करू शकतो. तर ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 12th the vulnerability of Mumbai to sea level rise is aggregated by समुद्र पातळीवर वाढीमुळे मुंबईची असुरक्षितता कशामुळे अधिक वाढते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्लॅटू एलिव्हेशन, सेकंड रिक्लेम कोस्टल लँड, थर्ड हाय फॉरेस्ट कव्हर अँड फोर्थ इनलँड रिव्हर सिस्टम. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड रिक्लेम कोस्टल लँड, भराव टाकून मिळवलेली किनारी जमीन. बिकॉज large part of Mumbai are reclaimed low-lying coastal areas. Next 13 महाराष्ट्र शुगर कोऑपरेटिव्ह पॉलिटिक्स इन्फ्लुएन्स, महाराष्ट्रातील सहकारी साखर उद्योगाच्या राजकारणाचा प्रभाव कशावर पडला. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अर्बन म्युनिसिपल रिफॉर्म, थर्ड रूरल लीडरशिप कन्सॉलिडेशन, फोर्थ कोस्टल फिशरीज पॉलिसी अँड फोर्थ न्यूक्लिअर एनर्जी प्लॅनिंग. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड रूरल लीडरशिप कन्सॉलिडेशन, ग्रामीण नेतृत्वाचे एकत्रीकरण. बिकॉज कोऑपरेटिव्ह शुगर मिल बिकम सेंटर ऑफ रूरल पॉलिटिकल पॉवर. नेक्स्ट 14 द डेक्कन ट्रॅप लावा फ्लो आर क्लासिफाईड ॲज, दक्कन ट्रॅपचे लावा प्रवाह कोणत्या प्रकारात मोडतात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऍसिडिक इंट्रेन्सिव्ह स्ट्रॉक, सेकंड सेडिमेंटरी शेल, थर्ड बेसिक एक्झॉस्टिक बेसॉल्ट अँड मेटामॉर्फिक जेनेसिस. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड बेसिक एक्सट्रेसिव्ह बेसॉल्ट, क्षारीय बाह्यस्त्रावी बेसॉल्ट. बिकॉज बेसॉल्ट इज अ बेसिक वोल्कॅनिक रॉक फॉर्म बाय लावा फ्लो. Next 15 if large dam reduce downstream sediment flow in Godavari basin the likely ecological impact is, गोदावरी खोऱ्यात मोठी धरणे खालच्या प्रवाहातील गाळ कमी केल्यास संभाव्य परिवर्तनातील परिणाम काय होईल. बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीज डेल्टा फॉर्मेशन, सेकंड रिड्यूस न्यूट्रिएंट डिपोजिशन, थर्ड मोर ग्लेशियल मेल्ट अँड फोर्थ स्ट्रॉंगर टाइड्स. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड रिड्यूस न्यूट्रिएंट डिपोजिशन, पोषक द्रव्य साचण्यात घटक. बिकॉज सेडिमेंट कॅरीज न्यूट्रिएंट ट्रॅपिंग रिड्यूस फर्टिलिटी डाउनस्ट्रीम. नेक्स्ट 16 the primary structure reason for frequent urban flooding in Mumbai is, मुंबईत वारंवार होणाऱ्या शहरी पुराचे प्रमुख संरचनात्मक कारण काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पुअर ड्रेनेज ग्रेडियंट अँड टायडल इंटरॅक्शन, थर्ड हाय अल्टिट्यूड, फोर्थ डेझर्ट क्लायमेट अँड फोर्थ ग्लेशियर मेल्ट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट पुअर ड्रेनेज ग्रेडियंट अँड टायडल इंटरॅक्शन, कमी उताराची निचरा व्यवस्था व भरती ओहोटीचा प्रभाव. बिकॉज लो ग्रेडियंट्स प्लस हाय टाइड स्लो ड्रेनेज ड्यूरिंग हेवी रेन. नेक्स्ट 17 महाराष्ट्र इंडस्ट्रियल कॉरिडॉर एक्सपान्शन वुड मोस्ट अफेक्ट, महाराष्ट्रातील औद्योगिक कॉरिडॉर विस्ताराचा सर्वाधिक परिणाम कशावर होईल. बघा ऑप्शन आहे फर्स्ट फॉरेस्ट डेन्सिटी, सेकंड इंटर डिस्ट्रिक्ट मायग्रेशन, थर्ड हिमालयन इकोलॉजी अँड फोर्थ मराईन करंट. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड इंटर डिस्ट्रिक्ट मायग्रेशन, जिल्ह्यादरम्यान स्थलांतर. बिकॉज जॉब क्रिएशन इन कॉरिडॉर इन्क्रीज मायग्रेशन टुवर्ड इंडस्ट्रियल हब. Next 18 the basalt plateau hydrology differ from alluvial plain because it, बेसॉल्ट पठाराची जलव्यवस्था गाळाच्या मैदानापेक्षा कशी वेगळी आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट हॅज डीप पोरस एक्विफायर, सेकंड हॅज लिमिटेड स्टोरेज इन फ्रॅक्चर, थर्ड सपोर्ट पोरोनियल ग्लेशियर रिव्हर अँड फोर्थ प्रिव्हेंट्स रन ऑफ. तर करेक्ट आन्सर येईल इथे सेकंड हॅज लिमिटेड स्टोरेज इन फ्रॅक्चर. ठीक आहे, भेगांमध्ये मर्यादित साठवण क्षमता असते. बिकॉज बेसॉल्ट स्टोर वॉटर इन फ्रॅक्चर्स कॅपॅसिटी इज लिमिटेड कम्पेअर्ड टू अल्युव्हियल एक्वाफायर. नेक्स्ट 19 द रेन व्हेरिएबिलिटी इन विदर्भ मोस्ट डायरेक्टली इन्फ्लुएन्स, विदर्भातील पर्जन्य अनिश्चिततेचा सर्वाधिक थेट परिणाम कशावर होतो. बघा ऑप्शन आहे फर्स्ट मराईन एक्सपोर्ट, कोस्टल टुरिझम, थर्ड कॉटन यील्ड फ्लक्च्युएशन अँड फोर्थ अर्बन IT आउटपुट. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड कॉटन यील्ड फ्लक्च्युएशन, कापूस उत्पादनातील चढ उतार. बिकॉज विदर्भ इज अ मेजर कॉटन ग्रोइंग रिजन डिपेंडेंट ऑन मॉन्सून.
तसंच बघा जेई सिव्हिल साठी सुद्धा शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज पीडीएफ अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 22 चॅप्टर 270 टॉपिक्स अँड 7000 प्लस एमसीक्यूज आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 20 महाराष्ट्र बायकॅमेरल लेजिस्लेचर प्रायमरी शो लेजिस्लेशन बाय. महाराष्ट्रातील द्विसदनीय विधानमंडळ कायदे प्रक्रिया प्रामुख्याने कशामुळे मंदावते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ज्युडिकल वेटो, सेकंड रिकन्सिडरेशन इन सेकंड चेंबर, थर्ड गव्हर्नर ऑर्डिनन्स अँड फोर्थ प्रेसिडेन्शियल असेंट. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड रिकन्सिडरेशन इन सेकंड चेंबर, दुसऱ्या सभागृहात पुनर्विचार, बिकॉज legislative council review and may delay bills, that is except money bill. Next 21 increasing mechanization in sugarcane farming would most likely. ऊस शेतीमध्ये यांत्रिकरण वाढल्यास सर्वाधिक शक्य परिणाम काय होईल? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिड्यूस रुरल लेबर, सेकंड इन्क्रीज रेनफॉल, थर्ड इम्प्रूव्ह सॉइल टेक्स्चर अँड फोर्थ रिड्यूस इव्हॅपोरेशन ट्रान्सपिरेशन. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट रिड्यूस रुरल लेबर डिमांड, ग्रामीण मजुरीची मागणी कमी होईल, बिकॉज मेकनायझेशन रिड्यूस लेबर इंटेन्सिटी इन रुरल इकॉनॉमी. नेक्स्ट 22 कोस्टल इंडस्ट्रियलायझेशन इन कोकण मे इन्क्रीज रिस्क ऑफ. कोकणातील किनारी औद्योगिकरणामुळे कोणत्या धोक्यात वाढ होऊ शकते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट हिमालयन लँडस्लाइड्स, सेकंड मराईन पॉल्युशन, थर्ड डेझर्ट स्टॉर्म अँड फोर्थ ग्लेशियर रिट्रेट. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड मराईन पोल्युशन, सागरी प्रदूषण, बिकॉज पोर्ट अँड पेट्रोकेमिकल ऍक्टिव्हिटी मे अफेक्ट कोस्टल इकोसिस्टम. नेक्स्ट 23 the primary reason basalt weather into black soil instead of sandy soil is. बेसॉल्ट खडकांचे अपक्षय होऊन वाळू ऐवजी काळी माती का तयार होते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट हाय सिलिका कंटेंट्स, सेकंड मराईन डिपोजिशन, थर्ड क्ले मिनरल फॉर्मेशन अँड फोर्थ ग्लेशियल इरोशन. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड क्ले मिनरल फॉर्मेशन, चिकन माती खनिजांची निर्मिती, बिकॉज केमिकल वेदरिंग प्रोड्यूस क्ले मिनरल लाईक मोंटोमोरलनाइट. Okay. Next 24 if article 371 of 2 mechanism weaken, regional imbalance risk would likely increase in. अनुच्छेद 371 मधील यंत्रणा कमकुवत झाल्यास प्रादेशिक असमतोलतेचा धोका सर्वाधिक कुठे वाढेल? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कोस्टल फिशरीज, सेकंड विदर्भ अँड मराठवाडा, थर्ड मुंबई स्टॉक एक्सचेंज अँड फोर्थ वेस्टर्न घाट फॉरेस्ट. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड विदर्भ अँड मराठवाडा, विदर्भ व मराठवाडा, बिकॉज these region historical face developmental disparities. Next 25 if intense urbanization in Mumbai increase surface concretization, the most immediate hydrological impact would be. मुंबईत तीव्र शहरीकरणामुळे पृष्ठभाग अधिक कॉन्क्रीट युक्त झाल्यास तात्काळ जल वैज्ञानिक परिणाम काय होईल? बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीज इन ग्राउंड वॉटर रिचार्ज, सेकंड डिक्रीज इन पीक फ्लड डिस्चार्ज, थर्ड इन्क्रीज इन सरफेस रन ऑफ कोइफिशियंट अँड फोर्थ स्टॅबिलायझेशन ऑफ मान्सून व्हेरिएबिलिटी. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड इन्क्रीज इन सरफेस रन ऑफ कोइफिशियंट, पृष्ठीय अपवाह गुणांकात वाढ, बिकॉज concretization reduce infiltration and increase runoff coefficient, raising flash flood risk in Mumbai coastal low laying areas. Okay. तसंच बघा जनरल नॉलेज, मराठी व्याकरण, मेकॅनिकल, सिव्हिल, अकाउंट्स सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.